शरदचंद्रजी पवारजी, आज उपस्थित असलेले दादरशील विखे पाटीलजी, दुसरी खासदार प्रणिती शिंदे, आमदार राजाभाऊ खरेजी, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायणबा पाटीलजी, वसंतराव देशमुखजी, अध्यक्ष एनसीपीचे जाधवजी, श्रीकांत मोरेजी, चैतन्य लोटेजी आणि माझे मित्र, मी अतिशय गेले अनेक वर्ष एकत्रित काम केलेले आजचे सत्कारवृत्ती UN बेरिया, उपस्थित व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेतेगण, बंधू आणि भगिनी, बेरियाजींच्या राजकीय कार्यकर्त्याला कारकिर्दीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. एक दिलदार कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्याकरता नुसतं दिलदारच नाही तर UN बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. कॉम्रेड बेरियापासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते, ज्याचा आता उल्लेख त्यांनी केला. 78 साली 85 साली ते कॉलेजमध्ये निवडून आले. त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशन मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे. ती जरा कमी फाईट करायचे, पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे. मला वाटलं होतं की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील, पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठेही मांडतात. श्री बेरिया ज्या तऱ्हेने काम करतात, महाराष्ट्रामध्ये काम करतात, एक अल्पसंख्याकांमधला नेता अतिशय प्रामाणिकपणानं हे आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य कधीच करतो. UN बेरिया त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं. एकीकडे महानगरपालिकेचं नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची. हे काही साधं काम नव्हतं, पण UN बेरियाना सगळेच घाबरायचे. हे असं म्हणजे कुठे काय चुकलं काय ते बरोबर करावं. तर UN बेरिया ते माझ्या बरोबर होते, माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्यानं आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून इथे बराच काळ होते. पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि पुढं आम्ही देखील त्याला काही पुढं काढलं नाही, पण ते कंटिन्यू राहिले. नंतर काही काळाने थोडेसे मतभेद झाले आणि ते शरदरावांच्याकडे गेले. शरदराव आणि मी